sit on that sir. ठीक है. Comfortable आगे किन नोट बोले. Hello. Hello. हेलो हेलो अभी आवाज आ रही है. हाँ हाँ अभी क्लियर आ रही है. हाँ बस बात की गली में नहीं इसका आगे वाला मेडिकल की बात में दुकान है लिखे वाले जाती है सब खत्म नहीं हो अभी को बुला दे अरदा अभी नमस्कार नहीं बोलिए अभी आए गाँव से जोड़ी है ये हमारे सभी सवाल है ये पुजारी साहब माडवली हां मला ओळखलं नाही साहेब बाहेर होते मी कडे दिला बस काय ना आम्हाला तर प्रकल्प जाण्याची बायोमेट्रिक वगैरे सरळ झाल्याचं ते करायला नवीन माहिती हां तुम्ही असं म्हणू की आम्ही काला नाही होत तसं नाही म्हणत आहे मी त्याच्या ज्या प्रोसेस राहिल्या त्या बॅलन्स हां तुम्ही आपल्याला जे बोलले हां बोला तुमच्या नावाने सातबारा नाही हां प्रॉपर्टी कार्ड मध्ये नाही हां सर्व आहे द्या ना मग तुम्ही बरोबर तुम्ही सांगा वेळ आला जे सर्व देतो हां बोलला नाही त्या दिवशी सर्व आम्ही काढलंय ठीक आहे ना आरटी मधून सगळं काढलंय नाही आम्हाला आता आपण कशाला भेटले त्या विषयाला बोललं चर्चा झालेली ना चर्चा झाली ना तुमचं काय नाही माहिती तर मी काय नाही बोललो नाही तुम्ही बोललात की सातबार आहे तर मी बोललो या प्रॉपर्टीला सातबार असं तर आम्ही पण सबमिशन केलं असतं ना मी सुद्धा म्हणून मी काय बोललो तुमच्याकडे असेल तर तुम्ही दाखवा काय बोललो मी सुद्धा सर बरोबर करतो मी रील डेव्हलपमेंट करतो मला माहिती आहे आणि माडामध्ये मी 4 वर्ष डायरेक्टर होतो अच्छा मला माहिती आहे परत मला असं माहिती आहे म्हणलं कसं करायचं तुम्ही सांगा तुमच्या प्रपोजल मला सांगितलंच की जमीन आहे त्यांचा 3 घर आहे 1 ऑफिस आहे 3 दुकान आहे काही डॉक्युमेंट दिलं तर मला कळेल देऊ ना बोलणं चालू मला पहिला मी देईल 7 पर आणि प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला जमीन माडाचं जमीन आहे ते कर्ज इतिहास आहे तुम्ही म्हणता त्या गोष्टीला इतक्या लवकर पण काही तडजोड आपण काही करू शकत नाही जोपर्यंत आपण काही बोलत नाही एकमेकांशी काय तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला आता
कसं बघा, माझं तर प्रपोजल तुम्हाला मी सांगतो आता ऍट प्रेझेंट माझी कंडिशन सांगतो मला माझी आयडी इश्यू झालेली आहे मी गेलो मला सगळं तुमचं पेज दाखवलंय मला सर्व दाखवलंय पहिले करतो मला ते जुनं इश्यू झालेला आहे माझा प्लस गव्हर्नमेंट वाडा पाटीलकडे आहे ना तुमच्या नितीन पाटील साहेबांकडे नितीन पाटील सेकंड फ्लोअर 312 मला तुमचे डॉक्युमेंट्स दिलात तर मला काही करू पण आपण त्याच्यावर बोलू शकतो ना साहेब तुम्ही जर आम्हाला डॉक्युमेंट शो नाही करणार तर आम्हाला ऍक्च्युअली कळणार कसं मग तुला अजून या जमिनीचा डॉक्युमेंट मिळाला नाही सगळं त्याशिवाय प्रपोजल झालं आयडी आली टायटल वरतीच आयडी येते ना विदाउट टायटल आयडी येईल का आयडी प्रपोज कसं येतो डॉक्युमेंट तिथे काय लागतं तिथे माप नाही लागतं पैसे देणार सगळ्या डॉक्युमेंट सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत आता सध्या माझी ज्या परमिशन आलेल्या आहेत त्या प्रॉपर वेने झालेल्या आहेत पैसे तर सर असे पण द्यावे लागतात पैसे दिले सरळ असले तरी द्यावे लागतात किंवा वागले असले तरी द्यावे सरळ असेल तर थोडे देणार तो सर मला माहिती आहे मी काय दिलंय दिल्याशिवाय होत नाही ना दिल्याशिवाय होतच नाही त्याच्यामुळे माझी आता सध्या सीसी प्रोसेस मध्ये आहे माझी आजच्या तारखेला माझी हे आहे ठीक आहे म्हणजे आयडी प्रपोज कसं येतो डॉक्युमेंट तिथे काय लागतं तिथे माप नाही लागतं पैसे देणार सगळ्या डॉक्युमेंट सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत आता सध्या माझी ज्या परमिशन आलेल्या आहेत त्या प्रॉपर वेने झालेल्या आहेत पैसे तर सर असे पण द्यावे लागतात पैसे दिले सरळ असले तरी द्यावे लागतात किंवा वागले असले तरी द्यावे सरळ असेल तर थोडे देणार तो सर मला माहिती आहे मी काय दिलंय दिल्याशिवाय होत नाही ना दिल्याशिवाय होतच नाही त्याच्यामुळे माझी आता सध्या सीसी प्रोसेस मध्ये आहे माझी आजच्या तारखेला माझी हे आहे ठीक आहे म्हणजे जसं एनेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये यांची आत्ताची स्टेज सांगतो तुम्हाला यांचं बायोमेट्रिक झालेलं नाहीये नंबर टाकलेला आहे इंडिव्हिज्युअल कन्सेंट झालेलं नाहीये अग्रीमेंट झालेली नाहीये बायोमेट्रिक पात्रता अजून सिद्ध झालेली नाहीये काहीच झालेलं नाही या गोष्टी होणार त्याच्यानंतर मग त्यांच्या अग्रीमेंट होणार त्यांची रेंट अग्रीमेंट होणार या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर होणार जोपर्यंत आपण मानाबंद यांच्या प्रोसिजर नाही करत तोपर्यंत कसं काय सुरक्षित कसे काय करणार मला सांगा त्यांची जी स्ट्रक्चर्स आहेत 4 नाही 40 असतील म्हणजे पण ती सुरक्षित कधी होणार 3 लोक तुम्ही काय म्हणणार प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून आहे आणि मी वन ऑफ द डायरेक्टर आहे ते माहिती काढलं 2 मुस्लिम आहेत मी पण इथेच राहतो सर किती जन्मापासून ही अशोक अपार्टमेंट आहे ना त्याच्या मागच्या मी नाव बोललो 82 मग तुमचं बायोमेट्रिक आणि डॉक्युमेंट दिल्यानंतर बोलू असं कसं आहे माहिती आहे आता त्यांचे डॉक्युमेंट आल्यानंतर त्यांचे बायोमेट्रिक करायला लागेल त्यांचे स्ट्रक्चर सेट करायला लागेल तुमचा असं म्हणणं त्यांच्या डॉक्युमेंट झाल्यानंतर काय झालं माहिती मला 9 तारखेला स्ट्रोक आले 9 मार्च आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो माझ्याकडे माझा आता मला ईस्ट वॉर्डवरला डीएमसी कडला असा पण प्रेशर आहे की आम्हाला 18 दिवसात ही जी स्ट्रक्चर्स आहेत ना ही स्ट्रक्चर्स जवळपास 1500 स्ट्रक्चर्स ही बीपी रोड बाहेर आहे असं बीपी आहे नाही हो 18 आहे सर त्यांचा पण सर्वे झालाय फक्त आता एएमसीची बदली झाली म्हणून तो मॅटर थोडासा खंड आहे प्लस ते आता झालं एएमसीच्या जागेवरती प्रभारी आले त्याच्यामध्ये ते प्रभारी आले होते त्यांची पण ट्रान्सफर झाली जे प्रभारी आले होते त्याच्यामुळे जरा मॅटर स्लो आहे अदरवाईज हा डीपी रोडचा मॅटर पण आहे ना बाजूला आपल्या बाजूला कोण आहे तुम्हाला माहिती आहे थोडा आहे ते लोक पण रोड साठी प्रेशर करतात हा हे लोक पण 18 दिवस माझ्या प्रॉपर्टी मधला जवळपास म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या समोर मराठी म्हणून
हो. आणि मी भिडतो त्याला बिंदास, मी भिडतो सर. त्यांना हवा एक रोड काढून ते लोक काय म्हणत होते की या लोकांना सगळ्यांना बाहेर काढा आणि डीपी रोड ओपन करा. म्हटलं बाबा माझी माणसं आहेत, भाडं आम्ही देतो, हे करतो. म्हटलं माझ्या माणसांना भाडं तुम्ही देण्याची गरज नाही, मी सक्षम आहे माझ्या माणसाला भाडं द्यायला. तिथे कॉर्नरला 10 स्ट्रक्चर्स आहेत, जी अर्धी इकडे अर्धी इकडे. मी या लोकांना भाडं देतो. म्हटलं हो साहेब, मी काही बागड्यावर तू कशाला भाडं देणार, माझी माणसं, मी भाडं देणार, तुम्ही भाडं देण्याची गरज नाही. आता कसं माहिती का सर, आता ऍट प्रेझेंट कंडिशन तुम्हाला सांगतो, जे 18-30 मध्ये जे बाधित लोक आहेत ना, EMC वाले काय म्हणतात की तुमच्या पद्धतीने तुम्ही जेवढे काम शकता ठीक आहे, बाधित जेवढे काही रिमेनिंग राहतात ते आम्ही लोक म्हणजे ते एमसी पर्यंत जाणार. कसं आहे, एक रोडसाठी मी तुम्हाला दाखवतो. हो हो भूषण ऐका ना, साहेब मुख्यमंत्री होते पवार साहेब, त्यावेळेस ते सेक्रेटरी होते. साहेब मुख्यमंत्री असताना त्यामुळे तुम्हाला ते सध्या बोलू शकतो. कालची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो. हे जेवढे लाल स्ट्रक्चर दिसतात ना, ते टोटल आपले 515 आपल्या प्लॉटमधले स्ट्रक्चर आहेत. हे जेवढे लाल दिसतात ना, सगळे 320 स्ट्रक्चर मी डेमोलिशन केले आतापर्यंत. 408 लोकांनी चेक वाटले आउट ऑफ 500. तुम्ही किती 100 लोक दिले. ही जी हा जो पट्टा आहे ना सर, हा 18-30 सर्व, आणि आपण आजच्या तारखेला हे 18-30 मध्ये बसलो. जर यांनी बायोमेट्रिक वगैरे नाही केली तर आपण यांची स्ट्रक्चर्स कशी काय सेव्ह करणार? जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे माझ्यासोबत अग्रीमेंट नाही करत, हे सगळं सिटी झोन मध्ये जायचं तयारी, वकील बिकील कागद सगळं तयार, ती बोलत काम फोटो गेला आपला त्यांच्या नुकसानात तुमच्या प्रोजेक्ट काम बोलो. मी काय म्हणतो विकास थांबता कामा नये, विकास झाले पाहिजे. अडचण असेल बसून भेटू. एक सर तुम्ही मग पुढे एक फेरी पुढे भेटू. शेवटी नाही इलाज आहे आता माझ्यापासून तुमची जर स्ट्रक्चर्स प्रोटेक्टेड नाही झाली माझ्याकडे तर ती जाणार BMC जाणार. बरोबर आहे, तुम्हाला भांडायचं आहे कोणाशी BMC माझ्याशी भांडायची गरज नाही. जर तुम्ही माझ्यासोबत ॲग्रीमेंट केली, सगळं केलं तर तुम्ही झाले माझे. बरोबर आहे, मी तुमच्यासाठी भांडणार. आता जर आपण किती ॲग्रीमेंट नाही केली तर हे DAP मध्ये तुम्हाला त्रास होतो. आणि जर आपण आपल्यासोबत केलं, मी आता माझ्यापासून तुमची जर स्ट्रक्चर्स प्रोटेक्टेड नाही झाली माझ्याकडे तर ती जाणार BMC जाणार. बरोबर आहे, तुम्हाला भांडायचं आहे कोणाशी BMC माझ्याशी भांडायची गरज नाही. जर तुम्ही माझ्यासोबत ॲग्रीमेंट केली, सगळं केलं तर तुम्ही झाले माझे. बरोबर आहे, मी तुमच्यासाठी भांडणार. आता जर आपण किती ॲग्रीमेंट नाही केली तर हे DAP मध्ये तुम्हाला त्रास होतो. आणि जर आपण आपल्यासोबत केलं तर आपण आपल्या स्कीम मध्ये या लोकांना समाविष्ट करू दिले. हा झाला तुमच्या घराचा प्रश्न किंवा दुकानाचा जो काय असेल. जे काही डॉक्युमेंट्स असतील सर, आपल्याला डॉक्युमेंट्स तिकडे द्यावे लागतील, जे असेल ते असेल. आपण असं करूया, परत तुम्ही बसूया चालेल. म्हणजे नेमका मी तुम्हाला उपयोग काढाय सकाळची 7-12 फोटो कार्ड सगळं ते घेऊन दाखवतो. कसं आहे, मला पण मॅनेजमेंट सोबत काही गोष्टी डिस्कस करायला. आता हे घर आणि दुकानाचे जे स्ट्रक्चर्स आहेत ते मी माझ्या लेवलला माडाला घेऊन विषय सांगू शकतो. बरोबर आहे, राहिल्या दुसऱ्या गोष्टी त्या तुम्ही मला जर डॉक्युमेंट्स दिला तर मला मॅनेजमेंटमध्ये बसून माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर सोबत मला डिस्कस करावं लागेल. अजून एक गोष्ट आहे, ट्रस्टी आहेत तिकडचे, ते तुम्हाला माहिती ट्रस्ट आहेच, माहित नाही काय झालंय काय नाही, आम्हाला बघावं लागेल. एक कमिटी पण आहे तिकडे,
So he is the authorized signatory for that committee. ठीक आहे ना, तो पण विषय घेऊ ना. हा, तेच तर मला ते कळायचंय की तिथला काय भाग केलाय आणि काय ते झालं पण आणि विषय घेऊ. तो पण विषय घेऊ. एकदम स्पष्टपणाने तुमची जी काही डॉक्युमेंट्स आहेत आणि एक्झॅक्ट असं की आमची एक डिमांड आहे त्या कमिटीमध्ये येणार नाही कोणी. त्यांचं म्हणणं आहे की जमीन 7-12 भाग मध्ये आहे प्रोपर्टीमध्ये आम्हाला सुद्धा एखादा कमिटी यायला पाहिजे. का नाही घेतलंय? तो विषय पण आपण घेऊ. पण असं आता आता तुमची जी काही घर किंवा दुकान आहे तर बघा याची परिस्थिती तुम्हाला वाटत नाही की तुम्ही महिन्यामध्ये बिल ठेवा. हे तुमच्यासाठी पप्पाला prosthetic लेकर बोलतो. नाही, नाही, कसं माहिती आहे का? या मानाच्या प्रोसिजर्स ज्या आहेत त्या मानाच्या प्रोसिजर्स करायला आपल्याला एक ठराविक काळ लागतो. तोपर्यंत तुम्हाला त्याला इथे ठेवावं लागतं. काय हरकत नाही. जी काही बायोमेट्रिक आहे पण मला हे आपल्याला समजून घ्यायचं की आपण कुठे येतो मध्ये तिकडे की इकडे की मध्ये. आता सध्या आपण बसतोय 18-20 आता जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही मला घराचे आणि तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत मी सध्या ऑफिसला बाजूला ठेवतो. घर दुकान जे काय आहे त्याची डॉक्युमेंट्स घेणार आपण पहिले बायोमेट्रिकसाठी सगळे ऍप्लिकेशन करून त्या गोष्टी सगळ्या करू शकतो. पुढच्या ऑफिसमध्ये तुम्हाला घर द्या मला दुकान आणि द्या मला. सातबारा प्रोपर्टी सगळं पुरवून मग आपण हळूहळू पुढे बोलायला चालू करू. म्हणजे हॉटेलकडे आहे. कारण काही गोष्टी मी माझ्या लेवलला सॉल्व्ह करू शकतो. काही गोष्टी मला माझ्या अदर डिरेक्टर्स बरोबर डिस्कस कराव्या. मला असं म्हणणं आहे ऍप्लिकेबल छटा करेल हा संघर्ष करून द्यावं. कारण नाही म्हणजे कोण सांगत नाही. बघा सर आपले काही ठराविक विषय असतात 3-4 विषय आपण प्रायोरिटाईज करून आपण त्याला वेगवेगळ्या लेवलला घेऊन सॉर्ट आउट करू शकतो. बरोबर आहे. आपण आता घर दुकान जे आहे ते हा वेगळा भाग आहे. हा म्हाडाकडे चालला. तुमचा 7-12चा विषय आहे तो माझ्या ऑफिसला चालला. त्याच्यामुळे आपण वेगळ्या वेगळ्या सातबारा प्रोपर्टी हा. ते तुमच्या आपण आपण हा तर आपण हे डॉक्युमेंट्स म्हाडाला सबमिट केलं तर तो वेगळा ट्रॅक चालू राहतो ना सर. ठीक आहे रजिस्ट्रेशन आपण आपले घर आणि तर सेव्ह करू शकतो. तुम्हाला हो. फोन करतो. म्हणजे काय म्हणतात तू का म्हणतो मला वेळ नाही. मला मीटिंग मी पक्षाचा उत्तर मुंबईच्या ऑफिसवर आहे. मला वेळ नाही. मी नॅशनलचं फ्री होतो आणि आपण बसू. हरकत नाही सर. चालू असू. जेव्हा आपण अजून एकदा फोन करतो आम्हाकडे तेव्हा आपण बोलून दिलं बघू आता काय होतं आणि काय नाही मग कळेल आपल्याला की एक्झॅक्टली काय चालेल. करायचं. आता तुमचे डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर मला नंतर next week मध्ये तुम्हाला नाही, सगळं नाही. पात्रतेचा विषय कसा आहे काय आहे काय डॉक्युमेंट्स लागायला लागतील काय जुने काही पेपर बनवायला लागतील हे आपण ते बघितल्यानंतर आपल्याला कळेल. कारण म्हाडामध्ये आहे ना खूप डोके पुढे आहेत. वेगळे नियम आहेत SRA पेक्षा वेगळे आहेत. त्याच्यात पण ते पाटील साहेबांना भेटायचं असेल ना तर दिवसभर उभं राहिल्यानंतर संध्याकाळी 10 मिनिटं भेटली तर भेटली. 12:30ला ते येणार ऑफिसला. मी मी जातो. ऐका ना माझ्या आधी मिनिट्स आहे. मिनिट्सचं बोर्ड मध्ये बोलायला वाक्य मी बोलवतो सीओ रघुनाथ राठोड होते. हा. त्यांना मी बोलतो राठोड साहेब माठामध्ये मॅक्झिमम लोक 32 लोक आहेत भ्रष्ट लोक आहेत. या लोकांना सगळा काढा लावला पाहिजे. काय बोलतो काढा लावला पाहिजे. परत सी बोलले पुजारी साहेब म्हटलं पुजारी साहेब नाही लोकांचं काम होत नाही. मी सांगतो ना. लोकांचं काम होत नाही. शिपाई सुद्धा एक पैसे 2 पैसे मागतो. चालेल काय आमचं सरकारचं नाव करा. 12:30ला ते येणार 1:30 ते 3:30 जायचे. 3:30च्या नंतर सीओ जॉईंट सीओने कोणी बोलवलं 2 तास. म्हणजे जॉईंट सीओ के झेंडे साहेब आणि लिटरली तुला सांगतो तिथे व्हिजिटर्सला बसायला एक खुर्ची सुद्धा नाही आहे. हा नाही उभ्या असं उभं राहायला लागतं 4-4 तास. साहेब पैसे देऊन उभं राहायला लागतं. किती देत होतो माझा जीव जातो. पैसे दिले काय होत नाही. पण ते पैसे घेऊन सुद्धा ते लोक झुकत नाही. हा उभा राहा. तो मी नव्हे असं आहे. पैसे घेताना सांगणार उद्या करतो. 4 दिवस तुला कामात नाही. मास औषध फार एक नावाचं एक ग्रस्त त्याची टीम होता. तू बोलता मीटिंग मध्ये समजला ते सगळं 3 वर्ष झालेलं. त्याला धरलंय म्हणजे 3 वर्ष मी हाऊसिंग मिनिस्टरला गेलो. म्हणलं तुम्ही हाऊसिंग मिनिस्टर आहे मी बोर्डचा सदस्य आहे मी ट्रस्टी आहे
आम्हाला जर काढा नाही तर तुम्ही जर राजीनामा द्या. पण काय झालं असं बारीक म्हणून असं बोलवलं चहा कॉफी नाही, चहा घेतला म्हणून पाणी देतो. तू असं बोल मी हाऊसिंग मिनिस्टरला गेलो म्हणलं तुम्ही हाऊसिंग मिनिस्टर आहे मी बोर्डचा सदस्य आहे मी ट्रस्टी आहे आम्हाला जर काढा नाही तर तुम्ही जर राजीनामा द्या. पण काय झालं असं बारीक म्हणून असं बोलवलं चहा कॉफी चहा घेतला म्हणून पाणी देतो. बोलवलं तू असं बोलला सॉरी मी म्हणलं सॉरी म्हणून त्याला पनिशमेंट दिली म्हणजे काय मला पुढे काय म्हणलं त्याला नागपूरला पाठवा आता एसआरएला काय होईल झालं माहिती नागपूर आहे का? पाठवलं शेवटी मी एसआरएला आता तुम्ही संध्याकाळी 6च्या नंतर थांबू द्यायचे. आता हाकला होता. काय झालं हे करतील बरं काय म्हणतो सगळं एजंट वर सगळं एजंट वर अपलोड करतात 6 वाजता. मला कल्याणकर काय बोलले मी यायच्या अगोदर इथे एजंटला उद्योग राज्य होतं 7च्या नंतर सगळी देवाणी आहे. हा सगळं एजंट माणूस सकाळी येतो त्याला वाटतं की त्यांचं ऑफिस आहे असं झालं. आता चहा घेतला रे. चालेल. 6च्या नंतर आता सगळं झाडू मारून साफ करतात. मी तुमच्या वडिलांचं बरोबर तुम्हाला गेले होते तुम्ही. गेला होता ना नांदेडला होता ना. तुम्ही कुठे राहता? लिंक रोडला. जेडीला. अंधेरी मुंबई नंबर 93 ग्रीन पोलीस सगळं कॉर्नरला आहे ती. सिग्नलला. मी निवडणूक लढवतो अजून एक प्रश्न आपण इकडे आपण फॉर्च्यून कडनं तुम्ही डिरेक्टली सापडून काय म्हणजे आणि फॉर्च्यून इज फॉर्च्यूनचं आमची फॉर्च्यून मेन कंपनी आहे त्याच्या सिस्टर कन्सर्न कंपनी आहे. पॅरेंट कंपनी वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टला वेगळ्या वेगळ्या कंपनी असतात त्यामुळे टॅक्सेशन त्याप्रमाणे करावं लागतं. एकाच कंपनीवरती लोड केला ना तर कधी काही लोचा झाला सगळंच बसलं असं असतं. तर ते सीए लोक आम्हाला हे करतात बाबा तुम्ही असं करा, असं करा, असं करा. माझ्या सून सीए ती ऍक्सिडेंटमध्ये वाईस प्रेसिडेंट आहे. माझा मुलगा भारत कोऑपरेटिव्ह बँक आमचा समाज तिचा डायरेक्टर आहे. एकशे 3 ब्रांची आहे महाराष्ट्र गुजरात मुंबई आणि कर्नाटक. मी येतो कधी काही तिकडे पाठकजी माझे मित्र आहेत अगदी चांगले. आपलं पाठक पाठक आमचं ना शिवसेना. तुझ्या वाढला पाठाला पहिले होऊन विचारतो सगळं माझे चांगले मित्र आहेत एकदम. त्याला सांगतो आपल्या करता SRA पाटील झाली त्याचं नेक्स्ट तुमचं काय प्लॅन Front ला commercial. फ्रंटला Commercial. फक्त कमर्शियल नॉट वेगळी रेसिडेन्शियल दोनच मिनिटं. लॉट साईज इतकी लहान आहे ना आणि इथलं साईड रेस्ट्रिक्शन आहे. एअरपोर्टच्या रेस्ट्रिक्शनमुळे काय करू शकत नाही. मग तुम्ही रेसिडेन्शियल काय लोडाची जेवढी मिळेल तेवढीच परमिशन 15-16 सुद्धा डिफेन्समध्ये पैसे भरायचे ते ओएसडी किती लागणार? करोड रुपयाची ओएसडी लागणार साहेब. 5-6 करोडच्या खाली ओएसडी येणार नाही. किती बिल्डिंग मध्ये होते तुमच्या अंदाजाने एका बिल्डिंगमध्ये 500 एकामध्येच त्याच्या आपली विष आहे अच्छा, असं आहे का? बसवली. आणि दुसरं काय पाहिजे नाही. आपला ग्रीन झोन होता ना त्यामुळे ते गव्हर्नमेंट आहे ग्राउंडला बोलतो किती लोड आहे? कमर्शियल मध्ये काय प्लॅन 750 स्क्वेअर फीटची कमर्शियल ऑफिसेस. आम्ही बोलतो कसं आहे मेट्रो स्टेशनचा पूर्ण हे आहे ना. आपण तुम्ही मला कधी देता डॉक्युमेंट पुढच्या आठवड्यात? अजून एकदा आम्हाला बोलायचं आहे.
बोलू हा. एकदा अजून मी बोलतो तुम्हाला फोन करून तेव्हा आपण बसून बोलू मग बघू काय नंतर अजून एक मला मध्ये आणि यायचं एकदा नाही, आपण अजून किती काय वेळा बसू, पाहिजे काय तुमचा? करू, हा. टेन्शन करू नका. अजून सुद्धा काही पाहिजे असेल विचार केला. तेच. जेव्हा तू सॅटिस्फाईड होशील ना, तेव्हा आपण पुढे जातो. जोपर्यंत तुमचा डॉक्युमेंट त्यांना दाखवत नाही त्यांना कशावर तुमचं झालं सगळं तोंडवर नाही हो बॅकग्राऊंड तुमचा पाहिजे लक्षात राहणार त्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत बॅकग्राऊंड ते दाखवत नाही त्याच्यानुसार बोलते ना कारण कसं आहे गव्हर्नमेंट माझ्याकडनं पण एग्रीकल्चरच्या इश्यू मध्ये पैसे भरून हा. घेते भरले मी सर 10% भरले मी स्लॅब वाईज पैसे येतात लँड आपल्याला त्याप्रमाणे मग नंतर 30 इयर्सच्या लीजला जाते नेटवर्क नहीं है थोडा आप मेरे को बताइए नेक्स्ट वीक का, फिर मैं समझ सकता हूँ. 30 इयर्सच्या लीजला जाते ती land. इसमें पास करना है तो पूछ लो. मालकी हक्क नाही होत त्याचा हेलो लीज वरती जाणार हाँ ये हाँ हाँ नमस्कार अरे नमस्कार म्हणते ते सोसायटीच्या Okay, नावाने okay. वगैरे कन्व्हिन्स वगैरे होत नाही जसं प्रायव्हेट मध्ये होतं आपण नाही गव्हर्नमेंट सोबत लीज होते सब क्या आणि मग 30 इयर्स नंतर पुढे रिन्यू करायची असते. बर्थडे ये रिन्यू करायची असते. बर्थडे नेटवर्क का ये बेटा लग गया अभी अभी जाना है. सर अभी वही बोलने आता हूँ मैं अभी सावंत सर भेज रहे हैं तो फिर अभी क्या है वो क्या आज तुमका ऐसा होता है मम्मी वाली कुछ बोलता नहीं तुम ऐसा बात करते हैं कि आज बोल तो खाली होना अरे पहिले तेरा पात्र आज लेते ही तोड़ रहे हैं अगले दिन अरे भाई पहिले तेरा प्रोसिजर तो पूरा अरे यार प्रोसीजर होते है ना साल लगे ठीक है अनिल भाई, आप लोगों को फोन करिए. ठीक है येऊ साहेब. बोल हा, चालेल. मी पाटाला बोलतो चालेल चालेल. पाटा तिकडला समीर सावंत सांगा कैलास पाटाला सांगा ना कोण प्लेअर आहे हो, हो. चला. मला कधी भेटले मला कधी भेटतात कधी कधी केस वॉर्डला फोन करतो मी त्याला केली येतात ते मी पण जातो. मी खाली चिंतनवर साहेबांकडे वगैरे रोड साठी चाललाय ना बोलणे साहेब त्याच्यामुळे जातात असतो आणि त्यांना रोडचा प्रेशर आहे वॉर्डला. बाळांचं का असेल ना बाळांचं म्हणजे समोर पेपर टाकतो येऊ जाऊन लागलो माझं कंट्रोल कंट्रोल येते खिलवणे माझ्या मुली कंट्रोल येते मानवलं माझ्या कणकोली पासून एक 10-12 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि सतीश सावंत वगैरे हा. सतीश सावंतच्या बरोबर समोर माझं घर आहे. येऊ चालेल. चला येस थँक्यू करते आम्ही काही सोल्युशन करेंगे कोई टेंशन नहीं.